ट्रिप डिसेंबर में है। तर बघा आता जमलेलो आम्ही सर्व 11 जण आहेत टोटल आणि इन्स्टंट प्लॅन झाला आमचा ज्योतिर्लिंगाला चाललो आहे. कोणत्या ज्योतिर्लिंगाला चाललो आहे आता तुम्ही पुढे बघा. आता वाजलेत टाईम 8. 7 वाजता निघणार होतो. 1 तास तर तो लेट होणारच आहे. तर इन्स्टंट प्लॅन आहे. इन्स्टंट प्लॅन आहे. मोरया चलो चलो. हो गया भाई. 1200 काय पूर्ण कर. दुसऱ्या गाडीमध्ये सुद्धा आपला डिझेल चाललाय. किती झाला भाई? 3,000 तर पेट्रोल टाकून झालेला आहे आपला. पेट्रोल म्हणजे डिझेल टाकून झालेला आहे दोन्ही गाडीमध्ये. आणि हवा पण चेक केली. आता टाईम झाला आहे 8:43. म्हणजे ऑन टाईम आहे. थोडासा लेट आहे पण चला आता नेक्स्ट स्टॉप. लेट हो. हां 1 तास लेट हो. तरी आता नेक्स्ट स्टॉप आपला जेवणातच आहे. नेक्स्ट स्टॉप असेल संख्याच्या मुलं. नेक्स्ट स्टॉप पुणे. तो गोटवलीवरून येत होता ना म्हणून लेट झाला. नाही लेट नाही झाला, थोडा झाला. पण तुम्ही मित्रांनो बघू शकता आता पुढे जाऊन ना बर्फ पडणार आहे. हे बघा ही तयारी चालू केली आहे. फर्स्ट स्टॉप पुण्याला पोचलो आता. हॉटेल शिवराज ढाबा आहे आणि आता आमचा फर्स्ट स्टॉप आहे आणि डायरेक्ट आता जेवणार आहे आम्ही. आणि जेवून मग निघू डायरेक्ट हैदराबादसाठी. आता आम्ही पोचलो आहे हैदराबादला. ऑलमोस्ट हैदराबादला पोचलो आहे. फक्त 10 किलोमीटर आहे हैदराबाद. तर त्याच्या आउटर साईडला आहे. ॲक्च्युली हैदराबादमध्ये नाही गेलो कारण की बायपास मारला आहे आम्ही. पण आता वाजलेच 10:30. तर आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. बघा पूर्ण नाश्ता झालेला आहे. नाश्त्यानंतर मी व्हिडिओ चालू केली ॲक्च्युली. तर आता इथून डायरेक्ट मला वाटतं मल्लिकार्जुनसाठी निघू. आणि त्यामध्ये मध्ये आम्हाला जंगल वगैरे भेटणार आहे. कृष्णा नदीचा डॅम असेल तर बघूया आता कसे साईट सीन आहेत वगैरे. आणि पूर्ण रात्रभर ट्रॅव्हल होती. पण जास्त काय वाटलं नाही कारण की आम्ही 2 ड्रायव्हर ठेवलेत. एक ड्रायव्हर पिलियनला आहे आणि अल्टरनेट आहेत सर्व. आणि जे पुढे जो बसणार आहे तो पण अल्टरनेट ठेवला. त्यामुळे थोडासा बॅलन्स होतो आहे आणि परफेक्टली आणि चाललं आहे. सो फार सो गुड. अन्ना इडली खाएंगे, वड़ा खाएंगे, इडली खाएंगे, वड़ा खाएंगे, कॉफी भी पियेंगे अन्ना. सो रिफ्यूल टाईम झाला आहे 12:52. ऑलमोस्ट 1 वाजलेले आहेत. आणि आम्ही आउटर फॉरेस्ट एरियाच्या आउटरमध्ये आहे. जो मल्लिकार्जुनला फॉरेस्ट एरिया लागतो. त्यामुळे आता फ्युल टॉपअप करून घेतला. डायरेक्ट पोचायचं आहे आपल्याला मल्लिकार्जुन. त्याच्यामध्ये बघूया जंगलमध्ये काय भेटतंय का आपल्याला. वाघ चित्ता वगैरे काय. भाई लोक थांबा. हे वाघाचा एरिया आहे. संध्याकाळच्या आहे वाघ येतं चहा पिवाला. वाघाला बिस्किट पण लागतो. बिस्किट दिली मागायला ना. तर आता पोचलेलो आम्ही मल्लिकार्जुन श्रीशैलम.
टाईम झाला आहे 4 वाजलेत. 4 वाजले आणि बघा आल्या डायरेक्ट मालिश करायला. खूप दमलाय आणि सर्व आता गाडी केली पूर्ण खाली. फायनली 12वा ज्योतिर्लिंग आहे माझा. तर आज नाही ना, उद्या दर्शन ना. उद्या सकाळी दर्शन आहे. पास वगैरे पण काढलेत उद्याचे. तर बघूया आता चेक इन करतो हॉटेलमध्ये. आलेलो आता बघूया रूममध्ये एंट्री करूया. 301 302 आणि 310 कुठं आहे. आदमी का ऊपर एक आदमी का नीचे. ओके. आता आम्ही चाललोय. आता संध्याकाळचे वाजले 5:40. तर आता असंच राऊंड मारून येतो मंदिराजवळून, कारण की उद्या सकाळी आमचं दर्शन आहे. तर बघूया आज पण जर दर्शन झाला, जर पॉसिबल झालं तर आता पण दर्शन घेऊ आणि उद्या सकाळी पण घेऊ. उद्या सकाळी आमचा 4:30 वाजताचा सकाळीचा पास आहे. तर बघूया, सर्व झालेत रेडी. जावई. तर आज आमच्यासोबत आलेले आहेत हर्षित कोर, कवलजीतचे भाऊ अमित जीत. तर बघू शकता ऐसा फिर जरा. और पाणी किती तर आता आलो होतो मंदिराजवळ. हे मागे जो आहे ना तो श्री सेल्लम मल्लिकार्जुन मंदिर आहे. आणि आम्ही सर्वांनी आता कुर्ते घेतले आहेत. कुर्ता उद्या आम्ही सकाळी कुर्ता घालणार आहे. सकाळी आम्ही येणार आहे 3:30 वाजता इथे मंदिराजवळ येऊ आणि दर्शन घेऊ. तर बघूया किती वेळात दर्शन होते, कारण की आता भरपूर गर्दी आहे. आज संडे आहे आणि उद्या मंडे आहे ना. मंडेची गर्दी भरपूर असेल. तर बघूया काय भाई काय बोलतो. बाकी आम्ही उद्याला सांगू सगळं. हर हर महादेव. हर हर महादेव. आकडे बाकी उद्याला सांगतो आम्ही. बाकी उद्या बघूया. आकडे इल्ले नाल पोडा यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. टाइम झाला आहे ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत आणि बघू शकता आम्ही रेडी होऊन आता हॉटेल खाली आलो आहे. सर्वांनी मस्त मोबाईल ड्रेसिंग केलेली आहे साऊथ इंडियन स्टाईल. भाऊ स्टँड फक्त आम्ही आता फोटो काढायला जमलोय. विकी भाऊ मस्त स्टँड लावताय आणि फोटो काढताय. आणि आम्ही पंडित केलंय. पंडितजी स्पर्श दर्शन होगा ना. ठीक ना. कम करो, कुछ कम करो. कितने आदमी. अन्ना बोलो कुछ कम करना. 11 आदमी. 11 कुछ कम करो. हम लोग मुंबई से आए और ये पंडित हमें ठग रहा है. ये ठगी पंडित. ये पंडित ठगी है. ये रिजर्वेशन अन्ना है. रिजर्वेशन अन्ना. ये साला नीला फोटो झालेला आमचा आणि आता आम्ही निघतोय. गाडी रेडी आहेत. चलो हर हर महादेव. हर महादेव. आणि आम्ही चाललो होतो मंदिराजवळ. मंदिर इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि एक्सायटेड आहे, कारण की माझा हा 14वा ज्योतिर्लिंग आहे. ॲक्च्युली माझे 12 ज्योतिर्लिंग पूर्ण होतील. तर जे शिवभक्त आहेत त्यांना माहिती आहे की 14 का बोलते, कारण की टोटल 14 ज्योतिर्लिंग आहेत एकूण. तर चला बघूया कसं दर्शन होतं आहे आज मल्लिकार्जुनचं. आलं आता मंदिराजवळ. मंदिर आहे इथून एंट्री आहे इथून. पण आधी आम्ही मोबाईल जमा करणार आहे. जमा करायला लागेल. मोबाईल जमा करायला लागेल. मग दर्शन घेऊ.
त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर टाइम झालाय 5:43 आणि आमचं दर्शन झालेलं आहे पूर्ण मल्लिकार्जुनचा. तर फक्त 15 मिनिटामध्ये दर्शन झालं कारण पास होता आणि मस्त दर्शन झालं. गर्दी पण जास्त नव्हती. मस्त शिवलिंगाचं पूर्ण दर्शन झालं आणि देवीचं पण दर्शन झालं. आता आलोय बाहेर आणि आता काय भाई कसं वाटलं? तुला कसं वाटलं भाई? खूप छान वाटलं. सर्वांनी मस्त लाडू घेतलेत 20 रुपयाचा एक लाडू. एवढाच प्रसाद आहे इथं. बाकी तर काय अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. पण आता आम्ही घेतला. इथं फोन जमा केला होता. बाकी मस्त दर्शन झालं आणि जमेल तसं लुंगी आणि शर्ट घाला. लुंगी आणि शर्ट कंपल्सरी नाही आहे. ड्रेस कोड कंपल्सरी नाही आहे. असं आपण नॉर्मल घालू शकतो. फक्त शॉर्ट्स नाही घालायचे आणि स्कर्ट वगैरे नाही. बाकी आपण घालू शकतो. बाकी असं बघा हे आहे. काही बंधन नाही. चला आता चाय पिऊया. फॉग आहे पूर्ण. थंडी आहे. 14 डिग्री आहे इथे. 14 डिग्री आहे पण जास्त काय थंडी तेवढी वाटत नाही. चाय अद्रकवाला. आणि अशाच प्रकारे माझे 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झाले आहे आणि आता चाय पितो. थँक्यू. बहुत अच्छा चाय पितो. सकाळी मंदिराच्या बाहेरच आहे आता. सर्व बसलो. आतिश भाई हो आतिश भाई चाय पिलास का बोलतो? चाय. फुल फॉग आहे आणि बघू शकता मंदिराच्या ॲक्च्युली मागची साईड आहे ही. आणि तिथे आलं सर्व फोटो काढत आहेत. फुल फॉग आहे त्याच्यामुळे काही जास्त दिसत नाही आहे. जसं मल्लिकार्जुनचं दर्शन होतं तसं त्याच्या बाजूलाच एक साक्षी गणपती म्हणून मंदिर आहे. हैदराबादला पोचलोय. भरगच्च गर्दी. घामाचा वास होतोय. हैदराबाद आणि हैदराबादमध्ये बघा हे आमचे सर्व माणसं फोटो काढत आहेत. 4 मिनारचा हा हे 4 मिनार. बाबू क्या आहे 4 मिनार. आणि आम्ही मंदिरात गेलो होतो. किधर को आया मिया? लावल्या सर्वांनी आणि
चारमिनारच्या कोणत्या तरी एका मिनारमध्ये मंदिर आहे आपला देवीचं मंदिर आहे भाग्यलक्ष्मी देवी मंदिर आहे. तुम्हाला व्हिडिओ टाकले मी या व्हिडिओच्या अगोदरही. तर आमचा टूर असाच होता चारमिनारचा. भाग्यलक्ष्मी बघा. तर चलो किधर जाणे का भाई लोग. आता बघूया काय खायला भेटतं का. असं पण मंडे आहे ना, व्हेजच खायचं आहे. हैदराबाद स्पेशल आहे बिर्याणी नॉनव्हेज वगैरे खायला, पण आमचं मंडे आहे ना, नाही खाऊ शकतो. गुड मॉर्निंग फ्रॉम हैदराबाद. तर आता निघालेलो मी हैदराबादवरून. तर इथून आम्ही जाणार आहे डायरेक्ट गाणगापूरला. तर मध्ये जे जे स्पॉट भेटतील ते आपण कवर करू. आणि एक मंदिर आहे इथे जगन्नाथ मंदिर, पहिला ते बघायला जाणार. आणि त्याच्या आधी करणार आहोत आपण नाश्ता. हैदराबादमध्ये आता आम्ही चाललो आहे कुठे बाई नाश्ता करायला. नाश्ता करायला इथे आम्ही खूप चाललो भारी होतो नाश्ता करायला. पोंगल गोला भेटत काय पुल्लुकुल भेटतो. गोला. तर ते करायला चाललो आहे. सर्व रेडी झालेत आता. अर्धे लोक पुढे गेलेत. नाश्ता टाईम. चाय सोबत हा नानकेक. एक नंबर कॉम्बिनेशन. कसं आहे भाई. मस्त आहे. एक नंबर मजा येतोय. जाम टायमानंतर चहा पिवायला. सेम प्रकारचे असे प्रतिकृती झेंडे आहे. आहे जगन्नाथपुरी. तुम्ही कधी जगन्नाथपुरीला गेला असाल ना, मग सेम असं कंपल्स आहे. एक्झॅक्टली दरवाजा बंद करत होते 12 वाजता. गेलो मी तर भटजीने मला बोलवलं लवकर धावत गेलो आतमध्ये. एक्झॅक्ट सेम जगन्नाथपुरीसारख्या मूर्त्या आहेत, अप्रतिम आहेत, रेखीव आहेत. तुम्ही बघाल तर तिथे उभे राहाल. मस्त दर्शन झाला. आणि मंदिराचा परिसरसुद्धा मस्त आहे. बाकी इथं दुसरे मंदिरसुद्धा आहेत बघा. कॅमेरा तर ओ चेंजी भाई. चेंजी टॉवेल. आलेलो आहे आम्ही आता गाणगापूर. आणि पहिला डायरेक्ट आले होते म्हणजे संगमला. हे आहे अमरजा संगम. आहे संगम मंदिर. गाणगापूर
पोचलो आम्ही, हॉटेलमध्ये आहे आणि आता जाणार आहे मेन दर्शन करायला, मेन दत्त मंदिर. तर आता तिथे जाणार आहेत. हा भाई, आणि चहा सांगितला होता, तर आता चहा आलाय. आमचा हॉटेलमधला माणूस आहे. काय नाव भाई तुझा? रोहन आहे. मस्त चाय घेऊन आलाय आणि बिस्किट. तर चला चाय पिऊ आणि थेट दर्शनासाठी जाऊ. आणि आता 7:30ची आरती आहे. ऑलमोस्ट 7 तर वाजलेले आहेत. तर 10 मिनिटामध्ये आम्ही पोचू. इथून जवळच आहे. स्पेशल चाय आणलं ना आमच्यासाठी? हां सर. आणि का स्पेशल आहे ना बिस्किट? बिस्किट सर. मग अरे वा, मस्त बिस्किट आणलं. पार्लेजी गोल्ड. तर खाऊया पार्लेजी गोल्ड रोहन सोबत आणि जाऊया दर्शनाला. काय बोलतो भाई? बस ती कॅब काढ सकाळी. बघूया आता आपण आरती कशी असते. पहिल्यांदा एक्सपिरियन्स करणार आहे. बांबूवर कोण लटकते. 7:30 आरती आहे. हां, आता टाईम झाला आहे 7:20. चला आरती करूया. 10 मिनिटात आरती स्टार्ट होईल. परफेक्ट टाईमवर आतमध्ये आलो आणि बघा डायरेक्ट मंदिरामध्ये, डायरेक्ट गाभाऱ्याच्या मागे आम्ही आलेलो आहे. हा मंदिरच आहे, हा मेन मंदिरच आहे. दर्शन झालेलं आहे आणि आरती सुद्धा भेटली. डेंजर आरती होती. कारण डेंजर कशासाठी होती तर पूर्ण तिथे ते असतात ना भूत अंगात वगैरे येतात, तसं होतं. जास्त व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण की अलाउड नव्हतं, तरी थोडी काढली. आणि बघा हा मंदिर आहे. पोचलेलो आहेत आता अक्कलकोटला आणि झालं दर्शनाला. बघा अक्कलकोट झालं पहिलं इथे दर्शन करायला. प्रसन्न आहे, छान वाटतं, शांत आहे. शांत मंदिर आहे, प्रसन्न वाटतंय. आता सकाळीच आम्ही गाणगापूरवरून निघालो होतो आणि पहिलाच आमचं अक्कलकोटचं दर्शन. आणि आता जिथे वटवृक्ष आहे त्या मंदिरामध्ये जाणार आणि तिथून मग आम्ही तुळजापूरसाठी निघू. स्वामींना न विचारताना परमिशन घेतात चोरून फोटो काढले. स्वामी आलेच नाहीत फोटो म्हणून. उघडून धुवून बघते सगळे माकडांचे फोटो. अच्छा. नंतर स्वामींनी आज्ञा दिली
की पाचव्याबरोबर काढलेले हे 4 फोटो ब्लॅक अँड व्हाईट. हे बघ, गुडघ्याच्या खाली हात अजान भाऊ. स्वामींची हाईट होती 7.5 फूट. आणि अशी देवळामध्ये स्वामींची मूळ समाधीवरती फोटो बघा. जशी आळंदीला ज्ञानेश्वर माऊली घेतले तशी संजीवनी समाधी. ते पहाटे 5 वाजता अशी ओपन उघडते समाधी, 5 ते 10:30. त्याच्यानंतर मुकुट ठेवून सजावट असते. बाहेर जे बसलेत ना गुरुजी, ते चोळाप्पा महाराजांचे वंशीच 5वी पिढी चालू मुंबईला कुठे असते. स्वामी समर्थांचे ओरिजिनल पादक आहेत. गुरुजींचं दर्शन घ्या, तीर्थघ्या तिथे चालू. हात लावून ओरिजिनल पादक आहेत. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ. आघात हे जेवढे बॉक्स आहेत हे सर्व पायाचे ठसे आहेत समर्थांचे. महाप्रसाद थांबलाय. तर आता आम्ही आलेलो आहे मठामध्ये. इथे आम्ही आता प्रसाद खायला आलो. मस्त आहे, उत्तम आहे, चांगलं आहे. तुम्ही पण याल, तुम्ही पण खा. शिरा आहे, राईस आहे. झाला आता दर्शन. इथे वटवृक्ष बघा, हा वटवृक्ष आहे. इथे स्वामी समर्थ बसायचे या वटवृक्षाजवळ. आणि हा मंदिर आहे, हा बघा हा मंदिर आहे. आणि इथे मागे जो आहे ना किती रुद्राक्ष आहेत ते 40,000 पंचमुखी रुद्राक्ष. त्याच्यानी तो स्वामी समर्थांचा फोटो बनवलेला आहे. हा बघा हा मागे दिसतं. पोचलेलं आता तुळजापूरला आणि चाललोय दर्शनाला. मातेचं दर्शन घ्यायला चाललोय. तुळजापूर मंदिर बघा, भरपूर गर्दी आहे. म्हणून आम्ही पास काढून आले. बघूया कशी लाईन. आता दर्शन झालं. यांच्याकडूनच जाणून घ्या कसं दर्शन झालंय. दर्शन एकदम फर्स्ट क्लास, मस्त झालं. कारण जेव्हा पण तुम्ही येणार ना इथे तुळजापूरला, तर 200 रुपयाचं जे पास आहे तर भरपूर जवळला जायला भेटतं आणि एकदम जवळून बघायला भेटतं. तर मस्त दर्शन झालं एकदम. फक्त 2 मिनिटामध्ये दर्शन झालं. गर्दी असूनसुद्धा
मस्त वाटलं. कारण भाई ओळखीचं होता एक हॉस्पिटलमधला ना, तेरणा हॉस्पिटलमधला एक ओळखीचे होते. त्यांनी सांगितलं आम्हाला पास काढायला. ते ॲक्च्युली बाहेर गेलेत, नाहीतर इथे असते. ते आलेत का? नाही, बाहेर गेलो. बाहेर गेलो. इमर्जन्सी होता. ॲक्च्युली त्यांचा इमर्जन्सी होता म्हणून ते बाहेर गेले, नाहीतर ते आम्हाला घेऊन जाणार होते आतमध्ये. तरी मस्त झालं दर्शन. कोणाच्या भविष्यात येऊ नका. पास काढा गपचूप 200 रुपयाचा. कसं झालं आपलं दर्शन? एकदम छान झालं. विचार पण नव्हता केला पूर्ण आज आम्ही गाणगापूरवरून निघालो. आम्ही गेलो अक्कलकोटला सुद्धा मस्त दर्शन झालं. आणि तिथून तुळजापूर आलो आहे. आता तुळजापूरला पण एकदम भारी दर्शन झालं. मला थोडं अजून पुढं जायचं ना. आता आपला स्टे जो आहे पंढरपूरला आहे. इथून आपण पंढरपूरला जाणार आहे. तर काय बोलशील भाई? मंदिर खरंच मी पहिल्यांदा माझा इथं अनुभव आहे. मी फर्स्ट टाईम मी इथं आलेलो आहे तुळजाभवानीला आणि माझी खूप इच्छा होती इथे यायची. आणि फायनली ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. मी कन्व्हिन्स केले उमेशला की चल बाबा एकदा जाऊन येऊ. हा, ॲक्च्युली तुळजापूर नव्हता आमच्या रूटमध्ये नव्हतं ॲक्च्युली आम्हाला जास्त आयडिया नव्हती. आम्हाला फक्त मल्लिकार्जुन करायचा होता आणि त्याच्यासाठीच आलो होतो. पण आम्ही सर्व केलं. सर्व पोरांनी 2-3 दिवस अजून सुट्ट्या घेतल्या आणि आम्ही सर्व केलं. शेवटी देवाची इच्छा असते. आपण किती प्रयत्न करा, जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. आईची इच्छा शेवटी काय बोलशील भाई? मस्त आहे. खरंच खूप छान दर्शन झालं आहे. असं म्हणजे विचार नव्हता केला मी की एवढ्या जवळून दर्शन होईल आणि खूप छान वाटते इथं. आम्ही पोचलेलो आहे पंढरपूरला. सर्व तुळजापूर वगैरे केला, अक्कलकोट तुळजापूर. आणि जवळजवळ 8:30पर्यंत आम्ही इथं पोचलो पंढरपूरला आणि तिथे स्टे केला आहे. तर आजचा हा स्टे आम्हाला करण भाऊ आणि कृतिकाचे मामा आहेत कालेरचे, कालेरकर म्हणून काशीनाथ बाबा कालेरकर, त्यांचा हा इथे आहे असं भक्तनिवास आहे. आणि इथं ते दिंडी वगैरेला येतात, वारीला वगैरे येतात. तर इथंच आहे त्यांचं. मस्त आहे, एकदम भारी रूम आहेत. आणि बघू शकता एकदम मस्त प्रायव्हेट सर्व आम्हाला रूम दिले आहेत. 11 जणांना टोटल 5 रूम दिले. कारण त्यांना आमच्या DK टूर्स आपल्या DK टूर्स ग्रुपकडून त्यांना धन्यवाद. कांदे पोहे सकाळी आम्हाला नाश्त्याची सुद्धा सोय केलेली आहे त्यांनी. कांदे पोहे आणि पुरणपोळी आणि कांदे पोहे करणार आहेत आणि चहा कॉफी वेगळा. तर चला उद्या जाऊया डायरेक्ट पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी. त्याआधी चंद्रभागेमध्ये जाणार आहे. तर बघू पहिला सकाळी थंडी कशी आहे, सिच्युएशन कशी आहे. सर्व येणार आहेत ना भाई? चंद्रभागा चलो. इथं त्या बाजूलाच आहे इस्कॉन मंदिर आहे ना, त्याच्या मागे आहे हा. तर आम्ही इस्कॉन मंदिरचा जो घाट आहे चंद्रभागेचा तिथंच जाऊन अंघोळ करणार. पंढरपूरमध्ये आहे. तर आता काय करायचं तर आम्ही आता बनवतोय. तुम्ही गेस करा काय बनवणार आम्ही. शशांकची स्पेशल भेळ. आणि आता शशांक कांदा टमाटर मिरची कापायला घेत आहे. बनाएंगे खाएंगे बनाएंगे खाएंगे बनाएंगे खाएंगे. आणि आमची भेळ रेडी झालेली आहे. बनाव का शशांक बनवलेली आहे. पाटील मस्त रेडी झालेली आहे. काय बाई आमचे जेठा प्रा त्याची आठवण आम्हाला. काय बाई गुड मॉर्निंग फ्रॉम पंढरपूर. मस्त रेडी झालेलं आहे सर्व कुर्ता वगैरे घालून. आणि आता चाललो आहे आम्ही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला. इथून
हे जे आहे भक्त निवास ते मंदिरापासून 2 किलोमीटरवर आहे. तर आता इथून चाललो आम्ही गाडी घेऊन, मग पार्किंगमध्ये लावू मंदिराच्या, मग तिथून जाऊ दर्शनाला. आमचं दर्शन टाईम 9 ते 10 आहे. पास काढलेला आहे. बघूया, पास काढलेला आहे तो दर्शनचा. रामकृष्ण हरी. तर निघालेलं आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला. बघू शकता आता इथे जो आहे ते चंद्रभागाचा ब्रिज आम्हाला लागलेला आहे. खूप कमी पाणी आहे. नशीब आम्ही गेलो नाही सकाळी, कारण की खूप कमी पाणी आहे. रामकृष्ण हरी. झालेलं आमचं दर्शन मस्त, एकदम भारी दर्शन झालं. काही गर्दी नव्हती म्हणून मस्त खूप चांगलं दर्शन दिलं आम्हाला विठ्ठलाने. आणि जास्त वेळ थांबायला भेटलं, डोकं टेकवायला भेटलं. ते जे आहेत सिक्युरिटीवाले जास्त काय असे आखलेत वगैरे नव्हते, कारण गर्दी कमी होती म्हणून मस्त चरण स्पर्श झाला पूर्ण. आणि खूप बरं वाटलं दर्शन करून. आता सर्वांसाठी टिकली लावत आहे बघा गंध. रामकृष्ण हरी. इथून मग बघूया काय काय अजून बघायला भेटतं. शशांक भाईचा पहिल्यांदा दर्शन होतं पंढरपूरचा विठ्ठलाचा. कसं वाटलं भाई? आणि पहिल्यांदाच बघा, पहिल्यांदाच आला आहे. याला आयडिया नाही आहे भाई पंढरपूरला किती गर्दी असते. तर नेक्स्ट टाइम भाई तो आषाढीला आहे. गर्दी फक्त मी टीव्हीवर बघितलेली होती. तुंगटाळ सांज सकाळ रामात तुझ्या रमतो भरून आळ कसं आभाळ नाम घोष तुझा घुमतो. अशी पंढरी झाली चोरी ग, अशी पंढरी झाली कृष्णाबाई दौड पाटील यांच्या संबंधात 200 रुपयांनी चोरी झाली विठ्ठलाची ग. नेलं देवाचं टाल बिन तुझे मला ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. आता आलो आम्ही विष्णुपद मंदिर जे पंढरपूरमध्ये आहे. असं मानतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये विठ्ठल विष्णुपद मंदिरमध्ये येऊन राहतात. तर तेच दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. बघा इथेच आहे ते चंद्रभागेचा तट आहे. त्या तटाच्या बाजूलाच मंदिर आहे, म्हणजे तटा नदीच्या आतमध्येच मंदिर आहे. कधी रानात भावनात टाटली तिथंच सावली. या साईडला चंद्रभागेच्या मध्येच आहे ते विष्णुपद मंदिर. होतच पान तुझ्या रूपान भेटली मला माऊली. कधी रानात भावनात टाटली तिथंच सावली. इच्छा घेऊन मनाची हुरी ग पायी चालतो मी पंढरी ग. एक बाजूला दुनिया सारी ग, एक बाजूला माझा हरी ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग. अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी. चला परतीचा प्रवास सुरू. आणि आता निघालो आहे मुंबईकडे, नवी मुंबईकडे. बघूया मध्ये मध्ये काय भेटतोय का. आता सर्व बोललेत एक जेवायला थांबायचं आहे पुण्याला. बघू आता काय भेटते जेवायला. हां, पहिला पुण्याला थांबायचं आहे जेवायला, मग तिथून डायरेक्ट वाशी.
गावाच्या बाहेर Thank you.